समिती ही त्यांच्या पाठीमागे उभं राहील ही आनंदाची गोष्ट आहे. आतापर्यंत झाले पण समाजाला म्हणजे आपल्याला कोणी कोणाचं उभारी नव्हतं त्या गावातून चालून येते मिळाले. आता मी रोज येते नाईक आहे त्याप्रमाणे दुसऱ्याचे आदरणीय लोकनेते सर्वांची माहिती आपल्याला या दोघांनी या गावातून पालिकेची बांधणी केली, जिल्ह्याची बांधणी केली आणि तुम्हा आम्हाला सर्वांना सर्व साथी आम्हाला उभं ना देवांची खेळण्याचं काम या दोघी नेत्यांनी केलं आणि येणाऱ्या कर्मामध्ये आपल्याला गिरीबाबांना आपल्याला दोघांना हा गावातून चालवणारा नंदीबाबा दिला. आणि जेव्हा समाजाला वगैरे होत असेल तेव्हा आपण जर कोणाला उभं राहिलं तर कोणाचं माझी विनंती आहे की समाजासाठी आपण सर्वांनी हे काम पाहिजे. समाजात आपल्यामध्ये निर्माण करण्याचं काही विरोधी संघटना काम करत आहे. पण माझी विनंती आहे की हा आदिवासी अखंड आहे, हा आदिवासी एकत्र आहे, हा आदिवासी ताकद ही आहे. म्हणून माझी विनंती आहे की येणाऱ्या दिवसामध्ये आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे. शैक्षणिकदृष्ट्या आपल्या समाजावर असे अत्याचार होणार, आपल्या समाजाची फसवणूक होत आहे. ज्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये बरेचसे असंख्य बाहेरून आलेले कॉलेजेस हे आपल्या विद्यार्थ्यांची निर्माण करत आहे. आपल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्कॉलरशिपमध्ये निर्माण करतात. करोडोची स्कॉलरशिप हे आजच्या कसं हिसकावून घेतात. एकाही आदिवासी विद्यार्थ्यांना त्याच्याबद्दल पत्ता लागत नाही, त्याच्या पालकांना समजत नाही. म्हणून माझी विनंती आहे की या उत्सव समितीने हे सुद्धा शैक्षणिक दृष्ट्या बघितलं पाहिजे की योग्य आहे, कुठल्या प्रमाणात आहे, किती घेतली जाते या गोष्टीचा सुद्धा आपण समितीने पाठपुरावा केला पाहिजे. कारण आणि समितीचे तुम्हाला प्रतिनिधी म्हणतो समिती ही समाजाची मिळून झालेली आहे, समाजाचे तुम्ही प्रतिनिधी आहे. समाजावर दिलं ज्या ठिकाणी आदिवासी समाजाला काही आठवलं जातं त्या ठिकाणी सगळ्यांनी एकत्रितरित्या येऊन त्या ठिकाणी आपण काम करून दिलं पाहिजे. आदिवासी समाजाला वेगवेगळी जो खरा आदिवासी आहे त्याला न्याय मिळवून दिला पाहिजे. दोघंच आदिवासींना दाखले मिळतात पण खऱ्या आदिवासीला दाखले मिळत नाही. त्याच्यासाठी आपण प्रयत्न करावे. आदिवासी हॉस्टेलमध्ये सुद्धा माझ्या बऱ्याचशा विद्यार्थी आणि मिळत नाही. त्याच्या सुद्धा आपण सगळ्यांनी एकत्रितपणे आपण काम केलं पाहिजे. आदिवासी समाजाचे जेवढे धार्मिक स्थळ आहे, आदिवासी समाजाचे जेवढे धार्मिक स्थळ आहे ते शहरात असतील ग्रामीण भागात असतील त्या सर्व धार्मिक स्थळांचं रक्षण हे आपल्या सगळ्या आदिवासीला करायचं आहे. एकाही आदिवासीच्या धार्मिक स्थळाला कोणी दोन लागता कामा नये. ज्याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रितरित्या राहिलं पाहिजे, काम केलं पाहिजे. अजून माझी या ठिकाणी आदिवासी विनंती आहे, समोर असलेल्या सगळ्यांना विनंती आहे की ज्या नाईक साहेबांनी माणिकराव दादांनी या नवापूर तालुक्यामध्ये आदिवासी कारखाना चालू केला, तो कारखाना काही कारखाना तो बिगर आदिवासीने चालवलेला आहे, तो बंद पडलेला आहे. माझी विनंती आहे की हा कारखाना नाही, हा भारत कारखाना नाही, हा आदिवासी समस्त आदिवासी समाजाचा कारखाना आहे आणि तो कारखाना चालू झाला पाहिजे. याच्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे, काम केलं पाहिजे. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी आपण एकत्रितरित्या पूर्ण करू, संघर्ष करू, तेव्हा अशा कार्यक्रमांना मला तरी वाटतं आपण एकत्रित राहतो. पण हे कार्यक्रम झाल्यानंतर सुद्धा आपण विभागले जातो. माझी विनंती आहे की या उत्सव समितीने पूर्ण वर्षभर समाजाच्या पाठीमागे उभं राहावं, समाजाला ताकद द्यावी. समाज तुमच्या अंगावर आहे, कुठल्याही प्रकारचं ज्याच्यामध्ये
मतभेद होता कामा नये, मनभेद होता कामा नये. एक दृष्टीने सगळ्यांनी काम केलं पाहिजे. अजून एक विनंती करतो की या उंचाव जमिनी या राज्य आहे, समाजाचे राज्य आहे, त्यांच्याकडनं समाजासाठी या उंचाव समितीने देणी माहिती पाहिजे. तिथं आदिवासीकडनं 1 रुपया सुद्धा कोणी घेतला गेला नाही पाहिजे. हे माझं पठण मत आहे आणि त्या मताची उंचाव समिती नक्कीच 100% मत आहे. त्यामध्ये तीर्मान करायला शकणार आहे. उंचाव समितीला विनंती करतो की आपण पावती पुस्तक छापावं. पावती पुस्तक छापल्यानंतर 100 रुपये जरी कोणी देणी आदिवासीने दिली तरी ती आदिवासीला पावती दिली गेली पाहिजे. कार्यक्रम संपल्यानंतर 1 महिन्याच्या आत सगळ्यांनी एकत्रित शिक्के घेऊन समाजाने किती देणी केलेली आहे, समाजाच्या उत्सवासाठी किती खर्च झालेला आहे याचा हिशोब आपल्याला द्यावा लागणार आहे. कारण त्याबद्दल अपप्रचार हा कुठेतरी होत आहे आणि समाज याच्यासाठी बदनाम होत आहे. त्याच्या माहितीसाठी करतो आणखी मला 2 वर्षापूर्वी त्या 90 क्विंटल काढून दिलेलं आहे असं आणखी त्यांचा आरोप आहे. आपल्याला 90 क्विंटल सांगू भेटले. या नवमुख तालुक्यामधलं प्रत्येक स्वस्त धान्य दुकानदारांकडनं 50 किलो तांदूळ या उत्सव समितीला देण्यासाठी घेण्यात आले. पण ते प्रत्येक उत्सव समितीला मिळाले का? मला तरी वाटतं की ते मिळालेले नाही. कारण या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे माझ्याकडनं समाजासाठी काय करून तिला 1-2 वर्षांपासून जेवणाची व्यवस्था आहे. त्याच पद्धतीने निवेदनांकडनं कॉलेजच्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था आहे. समाजाला कुठेही अडचणी किंवा समाजालाही पुन्हा काही कमी पडेल असं आमच्या दोघांकडनं होत नाही आणि भविष्यात होणार नाही. पण तरी कोणीतरी समाजाला बदनाम करण्यासाठी आज षडयंत्र करत आहे. तर माझी विनंती आहे या मैदानामध्ये आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या गोष्टीचा खुलासा केला पाहिजे. ज्याच्याने आपण बदनाम होत आहोत, आपली बदनामी व्हायला नको एवढंच या निमित्ताने सांगतो. पुन्हा या उत्सव समितीने चांगला कार्यक्रम घडवला, सगळ्यांना एकत्रित ठेवलं. या मंचावरील सर्व नेतेगण उपस्थित सर्व सोबत समान मानव नेतेगण यांना आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या दिवसामध्ये समाज चांगल्या आणि विनंती इथं बसलेल्या आदरणीय माननीय दत्तात्रय जाधव साहेब आणि माननीय आदरणीय आदित्य पाटील साहेब यांना विनंती करतो की साहेब या नवमुख शहरामध्ये जो रांजण दिला जातो त्या रांजणाचं प्रतिबंध आपल्याला करावा लागेल. कोणालाही सोडू नका. तो भरणगाडी जरी दिसत असेल तरी या भरणगाडीला सोडू नका. कारण याच्यामुळे समाज आमदार तरुण पिढी आहे ती आजची तरुण पिढी ही बरबाद होऊन चाललेली आहे. म्हणून आपल्याला आज विनंती आहे की कोणीतरी लोक आणण्याला आणलेले आहे आणि हा समाज तरुण पिढी बदनाम व्हायला पाहिजे. तरुण पिढी नकोच व्हायला पाहिजे. तरुण पिढी जास्तही व्हायला पाहिजे. जाता आहे माझी आमच्या दोघांना हात जोडून विनंती आहे की याच्यात आपण मागे झाला नाही. एक आदिवासी कार्यकर्ता म्हणून आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी माझे 2 शब्द संबंध सगळ्यांना जय जोहर, जय आदिवासी.